आपल्याला सवय असते आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची। आपल्या आजूबाजूला असलेले जे वर्तमानपत्र आहेत आघाडीचे त्यांच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहेत ते जाणून घेण्याची सवय असते, पण आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। चला तर मग बघूयात आजच्या न्यूजपेपरच्या हेडलाईन्स नेमक्या काय आहे। सगळ्यात आधी लोकसत्ताची हेडलाईन आपण बघणार आहोत। भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात, अशी ही हेडलाईन आहे। राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे आणि त्यामुळे भाजपला जे मुद्दे नकोसे होते ते राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात असल्याचं या बातमीमधून सांगितलेलं आहे। जातनी आहे जनगणना आणि शेतकऱ्यांना किमान आधार मूल्य या भाजपला नकोशा मुद्द्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्यात आला आहे। तर महायुतीमध्ये लोकसभेच्या 4 जागा लढणाऱ्या अजित पवार पक्षाच्या जाहीरनाम्याचे नाव राष्ट्रासाठी राष्ट्रवादी असं ठेवण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी मुंबईत जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं। किमान आधार मूल्य या शेतकऱ्यांचे हक्क आहे आणि त्याची जपणूक करू असं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलंय। याबरोबरच असंही नमूद करण्यात आलं आहे। तर भाजपला जे मुद्दे नकोसे आहेत तेच मुद्दे राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आल्याचं या बातमीमधून सांगण्यात आलंय। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। याच्यामध्ये महायुती महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीबाबत संभ्रम कायम, अशी ही हेडलाईन आहे। मुंबईतील 6 मतदारसंघांसह राज्यातील एकूण 13 मतदारसंघांसाठी 5व्या टप्प्यामध्ये म्हणजे 20 मे रोजी मतदान होणार आहे। मात्र यातील बहुतांश मतदारसंघांचे उमेदवारच अद्याप निश्चित झालेले नाहीत। एकट्या मुंबईमधील जवळपास 5 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची घोषणा झाली नाहीये। याशिवाय ठाणे, पालघर आणि कल्याण या मतदारसंघातही महायुती किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित न झाल्यानं प्रचाराला जोरदार फटका बसणार असल्याचं बोललं जातंय। मुख्य म्हणजे या 5व्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज सादर करण्यासाठी अवघे 11 दिवस शिल्लक आहेत। 5व्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी मुंबईच्या बाहेरील मतदारसंघातही तशीच परिस्थिती आहे। तर 5व्या टप्प्यातील मतदान 20 मेला होणार आहे, पण अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये या जागांवरून संभ्रम दिसून येतोय आणि त्याचा फटका प्रचाराला बसणार असल्याचं बोललं जातंय। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र आणि याची हेडलाईन आहे सर्वसामान्यांच्या मागे लागता पालिका ऐकत नसेल तर काय, असा सवाल विचारण्यात आलाय। सर्वसामान्य जनता तुमची ऐकत नसेल तर त्यांच्या हात धुवून मागे लागता, मग शासनाच्या धोरणाची मुंबई महापालिका अंमलबजावणी करत नसेल तर तुम्ही काय करणार आहात, असा सवाल करत उच्च न्यायालयानं सोमवारी राज्य सरकारचे चांगलेच कान उपटले। सफाईचं कंत्राट बेरोजगारांच्या संस्थेला द्यावं असं राज्य शासनाचं धोरण आहे, तर तरीही महापालिका मुंबई शहर बेरोजगार संस्थेला सफाईचं काम देत नाही। अशा परिस्थितीमध्ये राज्य शासन म्हणून तुम्ही काय करणार आहात, अशी विचारणा मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं केली। आम्ही महापालिकेला कारणे द्या नोटीस पाठवू असं सरकारी वकील अभय पत्की यांनी सांगितलेलं आहे। तर उच्च न्यायालयानं सरकारचे कान उपटले आणि सुनावणी दरम्यान खडे बोल सुनावलेले आहेत आणि ते सांगणारे ही बातमी आहे सामनाची। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सुरत सीटवर 75 तासांच्या हाय व्होल्टेज ड्रामा, गुजरातमध्ये मतदानापूर्वीच भाजपला बहार, अशी ही हेडलाईन आहे। गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा निवडणूक अर्ज बाद करण्यात आला। त्यापाठोपाठ निवडणुकीमध्ये उभ्या असणाऱ्या उर्वरित 8ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली। हे एक प्रकारचं मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। दरम्यान सुरतमध्ये घडलेला हा प्रकार म्हणजे लोकसभेच्या लढाईमध्ये लोकशाहीवर दिवसा ढवळ्या दरोडा टाकून भाजपनं सुरत लुटली, अशी टीका सर्वत्र होतीये। सुरत लोकसभेचे काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांच्या निवडणूक अर्जावर करण्यात आलेल्या 3 सूचकांच्या सह्या बोगस असल्याचा आक्षेप भाजपकडून घेण्यात आला होता। यानंतर उमेदवारी अर्जावर सह्या असलेल्या प्रस्तावकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले। काँग्रेस उमेदवार कुंभानी हे त्यांना प्रत्यक्षात हजर करू शकले नाही आणि त्यानंतर त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आणि त्यामुळे इतर जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते त्यांनीही माघार घेतली आणि त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा या ठिकाणी निवडणुकीपूर्वीच विजय झाला आहे। त्यामुळे देशातला हा पहिला भाजपचा विजय म्हटला जातोय।
यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, अशी ही हेडलाईन आहे। केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर जास्त मुलं असलेल्या घुसखोरांना संपत्तीचं फेरवाटप केलं जाईल, अशी टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केली होती। महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेतली जातील या पंतप्रधान मोदींच्या विधानामुळे सोमवारी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चढल्या। या आक्षेपार्ह विधानावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हिंदू व मुस्लिम हे शब्द देखील नसल्याचं सांगत लोकांमध्ये भीती पसरवण्याचा योजनाबद्ध प्रयत्न मोदी आणि भाजप करत असल्याची टीका पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली। राजस्थानातील बन्सवारा इथल्या प्रचार सभेत रविवारी मोदींनी घणाघाती आरोप केले होते। संपत्तीचं फेरवाटप करण्याचं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे। त्यावरून काँग्रेसने धाव घेतलेली आहे आणि पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।